राम कृष्ण हरे हरे कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे रूप पाहता लुठ हरि रूप पाहता लुठ रूप पाहता लुठ सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुश्रुता
रखुमा देवी वर तो हा विठ्ठल गरवा तो हा विठ्ठल गरवा तो हा माधव बलवा तो हा माधव बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल हरि प्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय हरि प्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे प्राप्ति उपाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे ते पाय प्राप्ति उपाय धरावे संताचे ते पाय धरावे संताचे पाय तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने साधती साधने तुटती भवाची बंधने संता बिन प्राप्ति नाही ऐसे वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही ऐसे वेद देती ग्वाही संता बिनो ऐसे वेद देती ग्वाही तेन साधती साधने तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने साधती साधने एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करीते मनोरथ पूर्ण करीते मनोरथ पूर्ण करीते मनोरथ एका जनार्दनी संत पूर्ण करीते मनोरथ पूर्ण करीते मनोरथ पूर्ण करीते मनोरथ
मनोरथ पूर्ण करते मनोरथ तेने साधती साधने तेने साधती साधने तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने तुटती भवाचे बंधने साधती साधने तुटती भवाचे बंधने भवाची बंधने भवार कुमाए हरि प्राप्ति से उपाय 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 उपाय हरि प्राप्ति से उपाय हरि प्राप्ति से उपाय हरि प्राप्ति से उपाय धरावे संता चेते पाय धरावे 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 संता चेते पाय धरावे संता चेते पाय धरावे संता चेते पाय धरावे संता चेते पाय धरावे 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 संता चेते पाय 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 येने साधते साधने तेने साधते साधने रावे संता चेते पाय रवे संता चेते पाय पाय तेने साधती साधने साधने तेने साधती साधने
तुटते भवाचे बंधन तुटते 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 भवाचे तुटते भवाचे बंधन तुटते 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 भवाचे बंधन तुटते भवाचे तुटते भवाचे बंधने तुटते भवाचे बंधने तुटते तुटते भवाचे बंधने तुटते 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 भवाचे बंधने तुटते 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 भवाचे बंधने तुटते तुटते भवाचे बंधने तुटते 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 भवाचे सरे म पद सदा दसर सदा सरे मन सदा सदा पम पद सदा पम पद पम मर सदा सदा तुटते भवाचे बंधन सरे म पद सदा दा 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 सरे सरे दसा सरे म पद सरे सदा पम पद सदा पम पद पम मर सदा तुटते 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 भवाचे बंधने तुटते भवाचे बंधने तुटते भवाचे तुटते भवाचे बंधने तुटते भवाचे बंधने तुटते भवाचे बंधने केने साधते साधने साधने तेने साधते साधने तुटती भवाचे बंधने बंधने तुटती भवाची बंधने
तुटती भवाची बंधने तुटती भवाज साधते साधने साधते उपाय धरावे संतांचे ते पाय एने साधती साधने तुटती भवाची बंधने संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही एने साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ एने साधती साधने तुटती भवाची बंधने पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू
योगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनिं समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। भगवत कृपेने अखंड हरिनाम सप्ताहातील आजची ही कीर्तन सेवा, सेवेसाठी निवडलेला अभंग महावैष्णव श्री संत शांती ब्रह्मनाथ महाराज पैठणकर यांचा हा अभंग आहे। हरीच्या प्राप्तीचा उपाय सांगणारा असा हा अभंग असून या अभंगाला अनुसरून आपण अर्धा पाऊण तास भगवत चर्चा संत चर्चा आपण करणार आहोत। शांत प्रशांत चित्त करून कमीत कमी वेळ आपण आपल्या कार्यक्रमामध्ये घेऊया। विषयी प्रवेश करण्यापूर्वी श्री गुरुचं स्मरण वंदन करून याच्यावत जगातील समस्त संत चेतनांना साष्टांग दंडवत प्रणाम करून तदनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी युगलचरणी साष्टांग दंडवत प्रणाम आणि आजच्या कीर्तनात उपस्थित समस्त साधुसंत महाराज मंडळी, संत मंडळी, श्रोते मंडळी, मातृशक्ती, विशेष करून ही नवचेतना टाळ घेऊन उभारलेली समोर बसलेली, काहीतरी या काळाची उपलब्धी नवीनच दिसत चाललेली आहे, अशा या नवचेतनांनाही माझा हार्दिक प्रणाम आहे। संतांची महिमा आणि संतांकडून मिळणारा लाभ काय आहे इत्यादी विषयावर महाराजांनी चर्चा केलेली आहे। या जगती तलावर शास्त्रानं, वेदांनी, उपनिषदांनी संतांची महिमा गायलेली आहे। आपल्या जीवनामध्ये संतांचं दर्शन, संतांची भेट, संतांचं मार्गदर्शन आपल्या जीवनाला सफल करण्याचं एक साधन आहे। त्याशिवाय जीवन सफल होऊ शकत नाही। वसंत ऋतूशिवाय वनाची शोभा नाही आणि संत भेटल्याशिवाय जीवनाची शोभा नाही। म्हणून आपल्या जीवनामध्ये काही भेटो अथवा न भेटो, त्याच्यामुळे काही उद्धार थांबणार नाही। संसार, संपत्ती, वस्तू, पदार्थ हे संसाराची सोय आहे, संसारातली सोय आहे। प्रपंच हा सोयीसाठी आहे, समाधानासाठी नाही। थोडं ध्यान लावून ऐकायचं। प्रपंच कशासाठी आहे? सोयीसाठी आहे, समाधानासाठी नाही। आणि परमार्थ हा समाधानासाठी आहे, आपल्या सोयीसाठी नाही।
दोन गोष्टी वेगवेगळ्या, दोन्हीचं परिणाम वेगळं, दोन्हीचं कारण वेगळं. दोन्हीही पाहिजेत, पण दोन्हीचं फळ वेगवेगळं आहे. सोयीसाठी करायचं असेल तर प्रपंच आहे आणि समाधानासाठी परमार्थ आहे. गुरुतीर्थ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अथी जैसे. प्रपंचाची निंदा नाही केली कोणी, परंतु त्याचं फलस्वरूप वेगळं आहे. अवश्य प्रपंच आहे, करावा बी, परंतु कशासाठी करावं? सोयीसाठी करावं. परंतु मर्म न कळाल्यामुळे, वर्म न समजल्यामुळे आमच्यासारख्यांनी सोयीसाठी परमार्थ केला आणि समाधानासाठी प्रपंच करायला सुरुवात केला. त्याचं फळ कसं मिळू शकतंय? म्हणून परमार्थ करूनही दुःखीच नाही. कारण की परमार्थाचा उद्देश समाधान आहे, सोयी नाही, सोयीसाठी नाही. माऊली सांगतात की कांद्याचा रस पिळून कांद्याचा रस पिळला आणि त्याला नाव अमृत ठेवलं आम्ही, आणि परिणाम अमृताचा पाहू लागला तर काय मिळेल? कांद्याचा परिणाम मिळेल की अमृताचा मिळेल? कांद्याचा रस पिल्यावर कांद्याचा आहे ना. म्हणून नाव ठेवल्यामुळे अमृत होत नाही, तर अमृत असलं तरच अमृत होते. तसं नाव ठेवल्यामुळे परमार्थ होऊ शकत नाही, परमार्थ केला तरच परमार्थ होते. संत महाराज हे तुम्ही म्हणल्यामुळे सिद्ध होते का असल्यामुळे? असल्यामुळे सिद्ध होईल ना. जर तुम्ही म्हणल्यामुळे त्याला नाव आला असेल आणि तो नसेल तर परिणाम कांद्याच्याच रसाचा येईल ना. सप्त्यातही परिणाम कशाचा येईल? अमृताचा येईल की कांद्याचा येईल? कांद्याचाच तर येईल. म्हणून पुन्हा एक बार ध्यान ठेवा की सोयीसाठी प्रपंच आहे, समाधानासाठी परमार्थ आहे. परमार्थात आम्ही सोय शोधण्याचा प्रयत्न केला. परमार्थामध्ये सोय कशी होईल आणि प्रपंचामध्ये समाधान शोधत निघालो, उलट झालं. याच्यासाठी संत एकनाथ महाराजांनी त्याला सरळ करून दाखवलं की बापा, हरीच्या प्राप्तीशिवाय तुमचं समाधान होत नाही, आणि ते समाधान परमार्थानं होते, आणि परमार्थ संताच्या दर्शनाने होतो, संताच्या संगतीने होतो, अन्यथा होत नाही. आता सप्ताह हे सोयीसाठी आहे की समाधानासाठी? पहिलं हे ठरवायचं आपण. आपला उद्देश पक्का करायचा की सोय कशासाठी परमार्थ आहे. मला कीर्तन करायचं आहे, सोयीसाठी का समाधानासाठी? समाधानासाठी. हां, तर रुपये, पैसे, वस्तू, पदार्थ हे समाधान आहे की सोय आहे? सोय आहे. मग प्रपंच बी सोयीसाठीच, आणि डबल परमार्थ भी सोयीसाठी. सोय प्लस सोय काय होईल? डबल सोय. आणि डबल सोयीमुळे काय झालं की समाधान सिंगल बी राहिलं नाही. म्हणून बेचैन आहे जीव, त्रस्त झालेला जीव आहे. तणावपूर्ण जीवन आपलं का झालेलं आहे? तर ज्याच्यासाठी जे करावं त्याच्यासाठी ते आम्ही केलंच नाही. कोण सांगणार आम्हाला? सांगल ते दुश्मन.
आहे की नाही? आणि नाही सांगावं तर मिळत नाही, आता करणार काय? अशी परिस्थिती आजच्या काळची आहे. सद्य परिस्थिती कठीण चाललेली आहे. म्हणून प्रपंच आणि परमार्थ जाणून घेण्यासाठी सत्ता आहे, समजून घेण्यासाठी आहे. समजल्याशिवाय करणं हे ठीक नाही. कोणतीही गोष्ट समजून करणं योग्य आहे, नाहीतर अयोग्य ठरवलं दुष्परिणाम होईल, त्याचा साईड इफेक्ट होईल त्याचा. केल्यानंतर समजून केलं तर ठीक आहे. म्हणून समाधान मिळत नाही. प्रपंचामध्ये समाधान नाही, परमार्थातही. परमार्थच नव्हं तर समाधान कुठून मिळेल? ही गोष्ट ध्यानात ठेवा. उद्देश ठरवा की परमार्थ आम्हाला कशासाठी करायचा आहे. पहिला प्रश्न आहे. आता संत हे शब्द या अभंगामध्ये आलेला आहे. हरी हा शब्द अभंगामध्ये आलेला आहे. हे दोन शब्द काय आहेत? शास्त्राच्या भाषेत आपण पाहू. नश्वर त्यागाची स्थिती. सुंदर ओवी आहे. एकनाथी भागवत, एकनाथ महाराजांचाच अभंग आहे. त्यांचेच प्रमाण आपण पाहू. नश्वर त्यागाची स्थिती. जे जे नश्वर आहे त्याचा त्याग केल्यानंतर जे स्थिती राहते, शिल्लक उरते. नश्वर. नश्वर काय आहे? ज्याला तुम्ही आम्ही कवटाळून बसलो, ज्या ज्या गोष्टी, त्या कशा आहेत? नश्वर आहेत. आणि याचा त्याग केल्यावर संत आहेत. संत म्हणजे आता समजून घ्या. थोडं कमी शब्दामध्ये, थोड्या वेळामध्ये जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करू. नश्वर त्यागाची स्थिती, अनश्वरा ते संत म्हणती. संत कोणाला म्हणतात? अनश्वर जे आहे, जे शाश्वत तत्व ज्याच्या हाताला आलेलं आहे ते संत आहे. बघा, महाराजांचंच म्हणणं आहे. अनश्वरा ते संत म्हणती, जडाची करिता निवृत्ती, चिद्रूप म्हणती वस्तू ते. समजलं तर बघा काय आहे ते. जडाची निवृत्ती. परंतु आमच्या जीवनामध्ये जडाची प्रवृत्ती आहे, जड प्राप्त करण्याच्या मागे. हरी हे चेतन आहे आणि आमची अपेक्षा जडाची आहे, जड वस्तू आहे. जे दिसते ते नासते, नश्वर आहे. हे आम्ही शब्दात म्हणू शकतो, परंतु अनुभव करणं कठीण आहे. आणि आम्ही कोणत्या प्राप्तीमध्ये लागलोत आता? जडाची का चेतनाची? जड आणि चेतन. हरी म्हणजे चेतन आहे की नाही? हरी म्हणजे चेतन तत्व आहे, अनश्वर तत्व आहे, संत तत्व आहे. आणि त्याचा स्वीकार जे करतात ते संत आहेत. आता माऊलीची ओवी पाहू. थोडंसं नाथांची ओवी झाली, आता माऊलीची ओवी पाहू. तैसे उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आम्ही कशाचा स्वीकार करालो? ज्याचा आमचा काही संबंध नाही. जी सजातीय वस्तू आहे ते हरी आहे आणि विजातीय वस्तू आहे ते प्रपंच आहे, जड आहे. पदार्थ, वस्तू, प्रकृती हे जे काही आहे, पद, पदवी, सत्ता, संपत्ती जे काही असेल, एक जड आहे की चेतन?
आम्हाला काय वाटायला आता हे चेतन आहे वाटायला, जडाला आम्ही चेतन समजलो. याची निवृत्ती केलं तर जे उरते ते संत आहे, शाश्वत आहे ते संत आहे, आणि ते ज्याच्याकडे आहे त्याचं नाव संत आहे की नाही. मग आम्ही संताकडे जायचं तर कशासाठी, आता जडासाठी का चेतनासाठी? चेतन तत्वासाठी आपणाला जायचं आहे. चेतन परमात्म तत्वावर आपला सर्वांचा अधिकार आहे आणि ते स्वाभाविक आहे, ते स्वयंसिद्ध आहे चेतन. आणि महाराज सांगतात की हे जे तत्व आहे ते तुम्ही त्या ईश्वराचे अंश असल्यामुळे, ईश्वराचे अंश असल्यामुळे, जीव ईश्वराचा अंश आहे, देवाचा अंश आहे, म्हणून त्याच्यामधली जे दैवी संपदा आहे ती जीवामध्ये सहज आहे. देवाचा अंश असल्यामुळे दैवी संपत्ती तुमच्यामध्ये आहेच, परंतु आसुरी संपत्तीचा बडजाव वाढल्यामुळे दैवी संपत्ती दबून गेली, नष्ट झाली नाही. त्याला प्रकट करण्यासाठी संतांची संगती आहे. तुमच्यात दडलेली दैवी शक्ती, तुमच्यात दडलेली दैवी संपदा, भगवद्गीतेत सांगितलेली दैवासुर संपत्ती सांगितली 16 अध्याय, ती संपदा तुमच्यामध्ये नाहीशी झाली नाही, दडलेली आहे, लोपलेली आहे. त्याला प्रकट करण्यासाठी संतांची संगती आहे. हे झालं थोडं संतांची परिभाषा. आता आम्ही संत कोणाला म्हणतो ते आमचं वेगळं आहे, हे काहीच माहीत नाही ना आम्हाला. कीर्तन केलं तर संत, माळ घातली तर संत, प्रवचन केलं तर संत, लोकाला रडविलं तर संत, हसविलं तर मोठा संत, हसविलं तर अजून मोठा संत, आणि फसविलं तर त्याच्यापेक्षा मोठा संत, आणि लुटून नेल्यावर त्याच्यापेक्षा मोठा संत. एकापेक्षा एक मोठे, एकापेक्षा एक मोठे. शास्त्राची परिभाषा काय आहे संतांची, आणि आम्ही ठरवलेली परिभाषा काय आहे सांगा. आपलं घात होईल की हित होईल? होईल की झाला? ऑलरेडी होऊन गेला घात. कठीण आहे कीर्तन, आहे ना. कीर्तन सोपं नाही, ऐकायलाच एवढं कठीण आहे, समजायला किती असेल, आणि स्वीकार करायला तर कठीणच कठीण, अति कठीण कीर्तन आहे. विठाला असो. नाथ महाराज सांगतात की हरीची प्राप्तीसाठी आपण जन्माला आलोत. देवानं तुम्हाला मनुष्य जन्म दिला तर देवाची संकल्प असा आहे, देवाचा असा संकल्प करून मनुष्य जन्म दिलेला आहे की बापू तू माझ्या प्राप्तीसाठी तुला मी मनुष्य जन्म द्यायला. देवाच्या प्राप्तीसाठी तू मनुष्य जन्माला चालस आणि मनुष्य जन्म तुला मी देतो. हा संकल्प कोणाचा आहे? देवाचा आहे. देवाच्या संकल्पनेला आपण विरुद्ध आहोत का अनुकूल आहोत? देवाच्या संकल्पनेला. आणि देवाची संकल्पना असल्यामुळे हरिप्राप्ती करणं, मनुष्य देहानं हरिप्राप्ती होते हे देवाची संकल्पना असल्यामुळे आपली संकल्पना देवाच्या संकल्पनेत जर मिसळली तर अवघड जाईल की सोपं जाईल? सोपं जाईल. देवाचीच इच्छा आहे ना, म्हणून तर मनुष्य देह दिला, देवाची प्राप्ती करून घे असं त्यांचं म्हणणं आहे. नरदेह देवानं त्याच्यासाठी तुम्हाला दिलेला आहे, देवाचीच संकल्पना आहे. आपणाला तेवढी संकल्पना करीत बसायची गरज नाही हरीच्या प्राप्तीची. देवाचीच संकल्पना असल्यामुळे सोपं जाईल ना, पण आपली नाही. देवानं दिलं देवासाठी शरीर,
आणि आम्ही प्रपंचासाठी या शरीराचा वापर केला, तर देवाच्या संकल्पनेच्या विरुद्ध संकल्पना जीवाची आहे. म्हणून जीव देवाला विमुख झालेला आहे. विमुख झालेल्या जीवाला सन्मुख करण्यासाठी आता संताच्या पायाची गरज आहे. बस एवढंच. थोडंसं फक्त तोंड फिरवायचं आहे हो, बाकी काही नाही. विमुख म्हणजे पाठ तिकडं आहे आणि सम्मुख म्हणजे तोंड त्याच्याकडे करायचं. देवाचं तोंड जीवाकडं आहे आणि जीवाचं तोंड संसाराकडं आहे. म्हणजे देवाकडं काय झाली आपली पाठ झाली. देवाकडं जोपर्यंत पाठ आहे तोपर्यंत हरिपाठ नाही. देवाकडं जोपर्यंत पाठ आहे तोपर्यंत अभंग पाठ नाही. तुम्ही काही पाठ करा, पाठ जोपर्यंत देवाकडं आहे तोपर्यंत ते पाठ नाही. ज्या दिवशी तुम्ही देवाकडं सन्मुख होसाल त्या दिवशी एक अक्षर येणं गेलं तरी सगळे वेद तुम्हाला पाठ झाले. सगळे वेद पाठ. नारायण नारायण 4 अक्षर आहेत. 4 वेदाचे 4 अक्षर आहेत. नारायण त्याची महिमा आहे नामाची. देवाकडे सन्मुख झालं पाहिजे. मी नेहमी सांगत राहतो, देवाच्या समोर राहणं हे तर बऱ्याच लोकांचं एक आहे विषय, पण देवाच्या स्मरणात राहणं हे संतांचा विषय आहे. समोर राहण्यापेक्षा स्मरणात राहणं. स्मृती नष्टो मोहो स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान मयाच्युत. देवाची प्राप्ती म्हणजे देवाची स्मृती. प्राप्त आधीच आहे, पण प्राप्त आहे म्हणायची स्मृती होणं त्याला प्राप्ती म्हणते. तर हरी प्राप्तीसी उपाय, देवाच्या प्राप्तीचा हा उपाय आहे. देवाच्या धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय तर आम्ही रोज धरतो. नाथ महाराजांचं म्हणणं असं आहे, भगवद्गीता सांगते 17व्या अध्यायामध्ये एक ओवी आलेली आहे, पायाची परिभाषा सांगितलेली आहे. पाय म्हणजे काय? पाय म्हणजे आपणाला दिसतात हे पाय. असं एक पाय आहे, त्याला 5 बोटं आहेत, अंगठा आहे वगैरे वगैरे. हे पाय ठीकच आहे. या पायाचं बी आहे वर्णन, महिमा आहे. परंतु शास्त्रानं सांगितलेले पाय कोणते ते धरायचे, ते आम्ही धरले नाही, अजून पकडले नाही ते पाय. हे पाय रोज धरतो आम्ही, निष्ठे धरत नाही, धरू ओढतो मागं. बऱ्याच लोकांना पाय धरून ओढले मागं. अजून प्रयत्न चालू आहे पाय ओढायचं. धरावे संताचे पाय की ओढावे संताचे पाय? हां, आता या काळामध्ये धरावे नाही, वडावे संताचे ते पाय. पुढे चालला असेल तर मागं ओढून घ्यायचं त्याला. कोणाचा विकास सहन होत नाही, कोणाची प्रगती त्याला सोसत नाही, कोणाचं गती त्याला बरी वाटत नाही. हे काय झालं? पाय वडणे. आता वडायची सुरुवात झालेली आहे, ओढाओढी. धरायचं गेलं आता. परंतु पाय कोणते 1 मिनिटामध्ये आपण पाहू. श्रुती स्मृतीचा अर्थ. खूप सुंदर ओवी आहे, ध्यान लावून ऐका. श्रुती स्मृतीचा अर्थ अनुष्ठुनी जगा देत. जे कीर्तन सांगायचं आहे, ते जे कीर्तनात बोलायचं आहे, ते आपण अनुष्ठान करून बोलायचं का असंच बोलायचं? कोणतीही गोष्ट आहे ना, केल्यावर सांगावं का आधीच सांगावं? माऊलीचं म्हणणं आहे, अनुष्ठुनी अभ्यास करून सांगणं वेगळं आणि वर्तन करून सांगणं, पाठ करून सांगणं वेगळं. अनुष्ठुनी जगा देत. श्रुती स्मृतीचा अर्थ अनुष्ठुनी जगा देत. वडील जे हे तयाची आचरती पाऊले. कोणते पाय?
ज्यांनी अनुष्ठान केलेलं आहे, श्रुती स्मृतीला वागलेलं आहे आणि मग ते जगाला देत निघालेले असतील तर त्यांच्या आचरणाचे पाय, एक आहे चरण, पायाला एक नाव काय? चरण. पण दुसरं एक नाव आहे आचरण. आचरण कोणाला म्हणतात की जे वागून सांगतात त्याच्या पायाला आचरण म्हणतात. तर काय धरायचं आहे? आचरती पाऊले, चरती पाऊले आणि आचरती पाऊले. चरती शब्दाचा अर्थ असा आहे की चालणे. संस्कृतमध्ये चरती कशाला म्हणतात? चालण्याला. आणि आचरती, आचरती म्हणजे आचरणाला म्हणतात है ना. तर ते पाय मग संतांनी सांगितलेला आचरण, संतांनी सांगितलेल्या गोष्टीची आज्ञेचं पालन हे संताचे पाय धरण्याची पद्धत आहे. संती सांगितले ते केले जतन, नाही त्याची आज्ञा केली उल्लंघन. मतमतांतरा नाही दिला मान, हृदय धरिले हरीचे चरण. हे पाय धरणं आहे. आम्ही कोणते पाय धरले? चरण धरलं पण आचरण धरलं नाही. म्हणून त्याच्याशिवाय हरीची प्राप्ती नाही. आचरती पाऊले. एक संत सांगत होते कीर्तनामध्ये, आमचं चालणं कसं आहे, संतांचं चालणं कसं आहे, याच्यासाठी एक त्यांनी उपमा दिली होती, एक दृष्टांत दिला होता खेकड्याचा. खेकडा सर्वांनी पाहिलं ना? खेकडा माहीत आहे? तुला माहीत आहे? हो. खेकड्याला, खेकड्याची गंमत अशी आहे की त्याला डोळे एकीकडे राहतात आणि पाय दुसरीकडे राहतात. बघते एकीकडं, चलते एकीकडं. तयाची आचरती पाऊली. बोलायचं एक, करायचं एक. तयाची पाऊले. मग हरीची प्राप्ती नक्कीच होणार. नक्कीच प्राप्ती होणार आपणाला. प्राप्त झालेला हरी निघून जाईल या पायामुळे. कसले पाय, कोणीकडे चालले, त्या पायाची जरा ओळख करून घ्या. तयाची आचरती पाऊले, पाहुणी सात्विकी श्रद्धा चाले. तर ते पाय धरण्यामध्ये हरीची प्राप्ती आहे. हे उपाय आहे, एक उपाय. संतांच्या संगतीत राहून संतांच्या वचनाचं पालन करणं म्हणजेच पाय धरणं. हे पाय धरणं नाही. आम्ही पाया पडत बसलो. धरायचं आहे पाय. धरायचं आहे म्हणजे त्यांची वागणूक स्वीकार करणं, त्यांचे विचार स्वीकार करणं, विचाराची संगती करणं म्हणजे संतांचे पाय धरणं. संतांच्या जवळ राहो का संतांच्या विचाराच्या जवळ राहो? विचाराच्या जवळ राहील तर बरं. विचारांना जवळ ठेवलं तर आपण कुठेही गेलो तरी आपल्यासोबत विचार राहू शकतात. पण संत सोबत राहू शकत नाहीत, त्यांचे विचार मात्र सोबत राहू शकतात. मग संतांच्या जवळ राहण्यात फायदा आहे का संतांच्या विचाराला जवळ ठेवण्यात फायदा आहे? विचाराला जवळ ठेवण्यात. दोन गोष्टी सांगतो तुम्हाला जाता जाता. एक आहे संपर्क आणि दुसरा आहे संसर्ग. मराठी शब्द आहे ना, तुम्ही महाराष्ट्रातून आला ना, तुम्ही सांगा जरा. संसर्ग एक आहे आणि संपर्क असे दोन शब्द आहेत. याचा अर्थ अलग अलग आहे का एकच आहे? अलग अर्थ आहे. संपर्क म्हणजे संग राहणं, जवळ राहणं, याला काय म्हणतात? आणि संसर्ग कशाला म्हणतात? त्याचा आपल्यावर परिणाम जेव्हा होतो त्याला म्हणतात. मग आतापर्यंत आपणाला संतांचा संपर्क झाला आहे का संसर्ग? आता काही अशा रोग आहेत काही की त्याच्या जवळ बसलं तर त्याचा संपर्क केल्यावर काय होते? संसर्ग होते. संसर्गजन्य रोग असं त्याला म्हणतात. क्षयरोग कसा आहे?
संसर्गजन्य आहे. कोरोना कसा होता? संसर्गजन्य होता. संपर्क झाला की संसर्ग होते. मग संसर्ग म्हणजे आपल्यामध्ये त्याचा रोग आपल्यात आला त्याला काय म्हणतात? संसर्ग झाला. मग संतांचा कोणता रोग आहे? संतांचे जे लक्षण आहेत, संतांचे जे स्वभाव आहेत ते जर आपल्यात आले तर संताची संगती झाली, संताचे पाय पकडले आपण. मग आतापर्यंत आपल्या जीवनामध्ये संपर्क खूप झालेला आहे, परंतु संसर्ग मात्र तिळभर नाही. संसर्गाशिवाय परिवर्तन दिसणार नाही, होणार नाही, पाहायला मिळणार नाही. हे दोन गोष्टी, संसर्ग आणि संपर्क. संपर्क झाला, महाराजाच्या संग राहणं वेगळं आणि महाराजाचे स्वभावात राहणं वेगळं. या दोन गोष्टी अलग अलग आहेत. काय करणार? मग आता संताकडे जायचं आहे आपण, तर काय पाहिजे की आपल्यापेक्षा उच्च कोटीचा राहिला तर त्याचा संसर्ग होईल आपणाला, आणि आपल्यापेक्षा उच्च कोटीचा नसला तरी संसर्ग होणारच आहे त्याचा. होणार की नाही? एक वाईट माणसाजवळ बसला तरी त्याचा संसर्ग होणार आणि चांगल्याजवळ बसला तरी होणार. लहान लेकरू बिडी वडलाल तर शाळेतलं उगं 10 वर्षाचं 12 वर्षाचं, त्याला एकानं पकडलं आणि त्याला घेऊन चाललं, चल तुझ्या मास्तरकडं चल, तू बिडी वाटतोस, तुला हेच सांगलं का तुझ्या मास्तरनं? हात पकडून त्याला घेऊन चाललं. ज्या मास्तरजवळ गेलं सांगावं म्हणून जवळ गेलं तर ते मास्तर सिगरेट वडला. यानं ओळखलं की ह्याला संसर्ग कोणाचा झालाय? मास्तरचाच झालाय. आता ते सिगरेट असो, गांजा असो, बिडी असो, जे असेल ते असेल त्याचं, आहे की नाही? देणं घेणं असो, काही बी असो, तुम्ही कोणाकडे जाता आणि त्याच्याकडे जे असेल ते तुम्हाला मिळणार. म्हणून इकडे तिकडे जाऊ नका, संताकडे जा, असं नाथ महाराजांचं आवर्जून सांगणं आहे. विठ्ठल या पद्धतीनं आपणाला संपर्क संसर्गाचं जे काही आहे विषय तो त्याच्यावर अवलंबून असतो. सध्याच्या काळामध्ये आम्हाला आमच्या उद्धारासाठी गुरु शोधत नाही, आमच्या अनुकूलतेसाठी गुरु शोधतो. आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुकूल असावं, आम्हाला काही म्हणणारा नसावं, आणि आम्ही काही केलं तरी आम्हाला तो प्रतिबंध लावू नये असा आम्हाला असावं गुरु. एका गावात गेलो होतो, मध्ये एक शिष्य भेटला. कुठे चालव म्हणलं? गुरुकडे चाललो. आणि काय हातामध्ये? बिंडल आहे म्हणे. ते कशाला? गुरुला द्यायचं बिंडल. आणि मग असं गुरु का केलं? नाही म्हणले, आम्हाला बिडीची सवय आहे आणि म्हणून आम्ही तसलाच गुरु शोधला बिडीवाला, ते आम्हाला नको म्हणणार नाही. आणि जर बिना बिडीचा गुरु शोधला तर याला नको म्हणते, मग आम्ही कसला शोधणार गुरु? मग प्रत्येक माणसाचा महाराज वेगळा, प्रत्येक माणसाचा गुरु वेगळा, प्रत्येक माणसाची निवड वेगळी. कशामुळे? हितासाठी का अनुकूलतेसाठी? आपल्या अनुकूल जे राहते ते आमचा गुरु. तुका म्हणे तैसे गुरु शिष्य पण विठोबाची आन नरकात, विठोबाची आन नरकात. तुका गुरु शिष्य पण गुरु
जान विठोबाची आन नरका जाते, असे एकाला एक भेटल्यानंतर त्यांना बरं वाटते, पण उद्धार नाही. आपल्यासाठी सोय आहे का समाधान आहे? हे परंपरा बी असे ज्या आहेत ना काही जगातल्या, सोयीसाठी आहेत का समाधानासाठी? आपली सोय झाली पाहिजे. तिथं गेलं तर खायला मिळावं, जेवायला मिळावं, बिडी मिळावं, सिगरेट सोय झाली पाहिजे. आता आमच्यासारख्या फकीराकडे कोणी येईल का गुरु करायला? त्याला तिकूनच घेऊन यावं लागते भाकरी. आम्ही करतच नाही शिष्य. एक गोष्ट सांगितलं, आम्ही अजून शिष्यच बरोबर झालं नाही तर गुरु कशाला व्हायचं? गंमत आहे. लोकांचा घात करण्यासाठी आम्हाला गुरु व्हायचं नाही, असं आपला विचार असा. गुरु म्हणलं की जबाबदारी आहे. गुरु कोणी व्हायचं तर सांभाळून व्हावं लागते. एक ग्रंथ वाचलं होतं मी, आठवलं ते गुरुविषयी निघाला ना. राधास्वामी एक परंपरा आहे ना, एक साधू, एक सत्संग चालते त्यांचं, त्यांचं एक पुस्तक वाचण्यात आलं माझ्या. त्याच्यात असा एक विषय होता, गुरु, एक श्रीमंत शिष्य होता गुरुचा. वाटल तेवढं धन द्यायचं, वाटल तेवढं वस्तू द्यायच्या, गुरुला मदत करायची, असा एक शिष्य होता. आणि त्या शिष्याचा एक मित्र होता दुसरा, त्याच्यापेक्षा श्रीमंत, उद्योगपती माणूस. मग यानं काय केलं, गुरुला जाऊन सांगितलं की म्हणले माझा एक मित्र आहे, श्रीमंत आहे महाराज, आणि जसं मला तुम्ही अनुग्रह दिला तसा माझ्या मित्रालाही द्या. गुरुनं सांगितलं नाही देणार मी, त्याला अनुग्रह देत नाही. नाही महाराज म्हणे, खूप शिष्य श्रीमंत आहे, तुम्हाला काम देईल. तर गुरुनं बी कोण्या कामासाठी शिष्य करावं? हे बी गुरुची बी एक आहे ना. तर त्याला म्हणला ते गुरु होते, ते संत होते, ते म्हणले मला कामच काही नाही, काम नाही, काम नाही, झालो पायी रिकामा, आणि मला त्याची काय गरज आहे? नाही महाराज, करावंच लागतं. तुम्ही ठीक आहे म्हणले, तुझा आग्रह आहे तर त्याला मी शिष्य बनवतो, अनुग्रह देतो, पण एक गोष्ट ध्यानात ठेव की त्याला मी अनुग्रह दिल्याबरोबर माझं स्वास्थ्य बिघडून जाईल, मला ताप येईल आणि मी बेशुद्ध पडून जाईन. 7 दिवस मला शुद्धीवर येणार नाही. मी माझं संरक्षण कर. दवाखान्यात न्यायचं नाही, डॉक्टरकडे घेऊन जायचं नाही, मी पडून जाईन. 8व्या दिवशी मग मी डोळे उघडेन. चालते ना? याला वाटलं हे काय असं काय असतं काय, महाराज काहीतरी उगाच टाळण्याचा प्रयत्न कराले. ते म्हणले हो ठीक आहे. त्याने अनुग्रह दिला. जसा अनुग्रह दिला त्याला तसं महाराज बेशुद्ध पडले, ताप चढला खूप, बोलणं बंद, कोमामध्ये म्हणतात ना तसं 8 दिवस कोमामध्ये. सगळे शिष्य जमा झाले, लोक जमा झाले. महाराज बोलत नाहीत, हालत नाहीत, डोलत नाहीत. आणि महाराजांनी सांगितलं होतं की 8व्या दिवशी मी बोलणार आहे. सांगलं नसलं तर मुश्किल होत होती, घेऊन जात होते कुठं समाधीमध्ये. सांगून ठेवलं होतं म्हणजे 8 दिवस वाट पाहू आपण. चालू होती नाडी वगैरे सगळं चालू होतं. 8 दिवस वाट पाहिली. 8व्या दिवशी महाराजांनी डोळे उघडले, उठून बसले. सारे लोक जमले. महाराज हे का झालं असं तुम्ही आम्हाला सांगा. ते म्हणले सांगतो, बसा. त्यांचा सत्संग सुरू झाला. त्यांनी सांगितलं की ज्यांना मी शिष्य केलो, गुरु होणं म्हणजे त्या येणाऱ्या शिष्याचं जेवढं काही पाप आहे, जे काही अपराध आहेत, जे काही गुन्हा आहे, ते गुरु होणं म्हणजे ते स्वीकार करणं आहे. गुरु होणं म्हणजे त्याचं सगळं वजन घेणं आहे. आणि ह्या माणसाचं 7 जन्माचं पाप मला भोगावं लागलं, पण माझ्या तपाच्या सामर्थ्यानं, सिद्धीच्या सामर्थ्यानं मी ते 7 जन्माचं पाप 7 दिवसामध्ये भोगून टाकलो. बघा सोपा आहे गुरु होणं.
काय होते गुरु झालं तर? पाया पडून घेणे बरं नाही, सगळ्याचं पाप ह्याच्या पायावर टाकून जातं. केलेलं मस्त वाटते, पाया पडून घ्यायला मस्त वाटते. महाराज नको. तर ते अशी कथा मी त्याच्यात वाचलं होतं. 7 जन्माचं पाप त्याला भोगावं लागलं त्या गुरुला. म्हणून म्हणतात की ते गुरु कोणाला बी शिष्य करत नाहीत. योग्यता आहे, अधिकार आहे अशांनाच ते शिष्य करतात, अशी त्या पुस्तकामध्ये गोष्ट वाचली. म्हणून संताचे पाय धरायचं असेल तर संताचे पाय धरण्यामध्ये, आता तुम्हाला असं वाटेल की हे 7 दिवसात कसं फेडलं आहे, तर संतामध्ये एक सामर्थ्य आहे की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोनी दीपाप पुण्यंगा. ते जळून गेलं त्यांनी. ते पाप नाशे दरुशने असं ते सामर्थ्य आहे. म्हणून संतांचे पाय धराव, कोणाचे पाय धरू नये. तर हे अशी पद्धत आहे. म्हणून गुरु होणाऱ्याने विचार करूनच व्हावं लागतं. लय कठीण आहे, अवघड आहे ना. नको रे बाबा, हो नाही करू. चला, तर हे एवढं संतांच्या पाय धरण्यामध्ये, आचरण धरण्यामध्ये हे कसं साध्य होते, याच्यावर एक गोष्ट सांगतो तुम्हाला. अनेक साधनं आहेत. व्रत, वैकल्य, उपास, तापास, नेम, नियम, अनुष्ठान, अष्टांगयोग साधन, कितीतरी साधन आहेत. यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी, अष्टांगयोग साधन आहेत. असे कितीतरी साधन आहेत. परंतु अष्टांगयोगेन शिनिजेरया, वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे, गाता वाता श्रवणे ऐकीजे रया. माऊलीचं म्हणणं आहे. हे सगळे साधनं करीत बसायला वेळ कुठं आहे तुम्हाला? आयुष्य कुठं आहे तुमचं? मग काय करा, एका गोष्टीमध्ये सगळं होऊन जावं. माहिती नसल्यामुळे आपण हे जास्त करत बसतो. आपण वर्म माहीत नाही आपल्याला. एक लग्नाला आलेल्या मुलीला पाहायला गेले पाहुणे. 18 वर्षाची वय, तिला पाहायला गेले आणि ते शिकलेली नव्हती. खेड्यातली तरुण मुलगी, शाळेत गेलेली नाही, निराक्षर असलेली मुलगी. तिला शाळेची काय माहितीच नाही. ते गेले, पण तिला एक माहीत होतं की मी शाळा शिकले नाही आणि त्याच्यामुळे माझं जीवन कठीण जाणार, हे तिला माहीत होतं. गेले, तिला पाहिले, मुलगी सुंदर होती, पसंत आली, बाकी सगळ्या गोष्टी झाल्या. आणि निघाल्यानंतर ते विचारले की बाई तू काय शिकलीस? तर ती म्हणली शिकायच नाही मी. एवढंच सांगायला शिकले मी की शिकाय नाही, एवढंच शिकले. बरं. मुलीने विचारले की मग तुम्ही मला विचारता, मी शिकाय नाही, परंतु जीवनामध्ये दोघांपैकी कोणीतरी एक सुशिक्षित असावं. दोघंही अनपढ असले तर कठीण जाईल ना संसार. मग तो मला जो करून घेणार आहे तो मुलगा काय शिकलाय का? ते म्हणले हो. काय शिकलाय? BA शिकलाय. BA काय राहते ते BA मलाही माहीत नाही, मी शिकाय नाही. BA. बरं. मग त्या मुलीनं स्पष्ट नकार दिला की त्या मुलाला मी करून घेणार नाही. विचारले का करून घेत नाहीस? कसं करून घेऊ म्हणली, सांगा तुम्ही. मी बी अनपढ आणि ते बी अनपढ, दोघं कसं समज? अगं बाई ते अनपढ नाही, BA शिकले. हो मी ऐकलं म्हणली. BA म्हणजे 2च अक्षर की, 2 अक्षरानं काय होते म्हणली? BA. बरं ठीक आहे, 2 तर 2 अक्षर, ते बी उलटे शिकले. ये बी राहते की BA राहते? असला नवरा नको ग बाई. जरा लेकरायसाठी सांगावं लागते. पण त्या मुलीला माहित नाही की 2 शब्दामध्ये काय काय सामावलेलं आहे, त्याच्यामध्ये किती शिक्षण त्याच्यामध्ये आहे, किती अभ्यास आहे त्या BA 2 शब्दामध्ये, किती ज्ञान दडलेलं आहे, हे तिला माहीत नाही.
तसं तुम्हाला आम्हाला संतांच्या दर्शनाची महिमा माहीत नसल्यामुळे, ते छोटी दिसल्यामुळे आम्ही अनेक साधनं करीत राहतो. महाराजांनी सांगितलं की हे अनेक साधनं करण्यापेक्षा सगळे याच्यामध्ये BA सगळे शिक्षण त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. तसं संत दर्शनामध्ये सगळ्या साधना येऊन जातात. अभंगाचं दुसरं चरण. तेने साधती साधने, 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 भवाचे वंदने, विठ्ठते भवाचे वंदने, तेने साधती साधने, ओ तेने साधती साधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने, भवाचे वंदने, उठते भवाची बंधने, तेने साधती साधने, 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 भवाची बंधने, उठती भवाची सुतते भवाचे वंदने, सुतते भवाचे वंदने, हो बार कुमार, हो बार कुमार, हो बार कुमार, हो बार कुमार, राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे राम हरे राम, राम हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे राम हरे राम, राम हरे राम, हरे राम, राम राम हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे राम हरे राम, राम राम हरे हरे, हरे
राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण कृष्ण हरे राम 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 हरे 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 राम येणे साधती साधने तुटती भवाची बंधने संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही एका जनार्दने संत पूर्ण करीती मनोरथ एक पूर्ण करीती मनोरथ मनोरथ शब्द आहे ना एकानं भजनामध्ये पूर्ण करीती मनुरात म्हण तिथं कशाला पूर्ण होते तर खूप सुंदर योजना अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपण सर्वांनी सगळ्यांच्या सहकार्य सहयोगाने हा कार्यक्रम चालू आहे. धन्यवाद. जाता जाता आपण संप्रदायाच्या नियमाप्रमाणे
इथून पुढचा कार्यक्रम आपण उरकून घेऊ. थोडंसं स्पर्श करून जातो की व्यक्तीचं नाव, पूर्वीच्या ज्या काही संत मालिका आहेत, संत ज्ञानेश्वर महाराजपासून तुकोबारायापर्यंत ज्या मालिका आल्यात, याच्यावर जगातले जेवढे संत आहेत, वारकरी संप्रदायामध्ये जयघोष आणि नामस्मरण घेण्यामध्ये दोघांच्या नावाचा समन्वय केलेला आहे. महत्त्वाची गोष्ट आहे. जसं मर्जी आहे ज्याची त्याची, कोणी कोणाचंही नाव घेतात, जयकार करू शकतात, आपल्या आपल्या गुरुचं नाव. मला बरेच लोक म्हणतात की तुम्ही कधी कीर्तनामध्ये गुरुचं नाव घेत नाही, जय म्हणत नाही. तर मी त्यांना नेहमी सांगतो की कीर्तनामध्ये जेवढं नाव घेतो गुरुचं, तेवढं कोणताही महाराज घेत नाही. ते कसं, तर वेळोवेळी विठ्ठल 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 भजन होते की नाही, ते कोणाचं नाव आहे? आमच्या गुरुचं नाव आहे. मग लक्षात आलं त्याला, हां. एकानं म्हणलं अरे ते तर देवाचं नाव आहे, गुरुचं कसं आहे? ते तुझ्या दृष्टिकोनामध्ये देव आणि गुरु वेगळा असेल, पण माझ्या नाही. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव होय गुरु. नामस्मरण चालूच आहे. तुला माहीत नाही मी नाव घेतो ते, आहे की नाही? विठ्ठल विठ्ठल नेहमीच नाव आहे त्याच्यामध्ये. आणि गुरुचं नाव पुंडलिक होतं, ते नेहमी आम्ही घेतोच ते बी नाव, पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञान. मग त्याच्या लक्षात आलं की हां ठीक आहे. परंतु आवर्जून असं जे वेगवेगळ्या पद्धतीनं आपापली स्वतंत्रता आहे, पण संप्रदायाने जे नेम घालून दिलेला आहे त्या दोन नावाचा समन्वय केलेला आहे. जसं हे मंदिर आहे, मंदिराचा पाया आणि मंदिराचा कळस, या दोन्हीमध्ये संपूर्ण मंदिर आलंच आहे ना, पाया आणि कळस. मग मधले ते जे काही मटेरियल असेल, मध्ये भिंती असतील, विटा असतील, ओठा असेल, दरवाजा असेल, खिडक्या असतील, त्याचे गजाळ्या काय काय असेल ते असेल. मंदिर म्हणलं की सगळ्या नावाचं एक संकुलन आहे, संकुलनच म्हणतात मी त्याला, संघटन. तसं या दोन नावामध्ये सगळे संतांचे नाव येऊन जातात. गुरुचं नाव येते, जेवढे जगात संत झाले त्या संतांचे नाव सगळे येऊन जातात. म्हणून त्या संप्रदायात तिथपर्यंत कोणतं नाव घेतले नाही. तिथून आता आज प्रथा सुरू झाली की वेगवेगळ्या नावानं आपण जयघोष करतो. करणं काही पाप नाही, पाप नाही. परंतु त्या दोन नावात सगळं आलं. जसं येणे साधती साधने तुटती भावाची बंधने, सगळे साधनं साधून जातात, तसं या दोन नावामध्ये सगळे नावं येऊन जातात. म्हणून मी प्रयास करत नाही कोणाचं नाव घ्यायचं. या दोन नावामध्ये सगळे नाव येऊन जातात. याचा अर्थ दुसऱ्याचा विरोध आहे, दुसऱ्याचा द्वेष आहे, दुसऱ्या आम्हाला आवडत नाही असा अर्थ नाही, आहे की नाही? तर बस सगळं त्याच्यात येऊन जाते. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये एक नेम आहे, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम असं जे भजन होते शेवटला, हे दोन नावाचं गजर होतं. आणि त्या गजरामध्ये मला लई दिवस कळालं नाही, पण नंतर मी खूप विचार केलो. गुरुच्या कृपेनं नंतर माझ्या लक्षात आलं. आणि मग गुरुलाही विचारलो असं तर नाही का म्हणून, तर गुरुने सर्टिफिकेट दिलं मला, हा तसंच आहे म्हणून. की ज्ञानेश्वर माऊली म्हणलं की खाली वागतात भजनी, टाळ वाजित वाजित, आणि तुकाराम शब्द आलं की वर वाजवतात टाळ. हे मला लई दिवस कळालं नाही. मग लक्षात आलं विचार करून करून की ज्ञानेश्वर महाराज जमिनीमध्ये, पृथ्वीमध्ये समाधिस्थ झालेत, म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणून खाली वंदन करतात जमिनीचं. हे पाया आहे, ज्ञानदेवे रचिला पाया. आणि लगेच तुकाराम म्हणलं की वरी उठून वाजवतात, तर तुका झाला असे कळस. कळसामध्ये आणि पायामध्ये सगळं मंदिर आलं. तसं या दोन नावामध्ये सगळ्या संतांचे नाव आले. म्हणून संप्रदायाचा नेम असा त्यांनी घालून दिला.
पुन्हा ध्यानात घ्या कृपया. हे असं नाही की मी कोणाचं नाव घेऊ नये असं म्हणालो नाही, पण या नावात सगळे नाव येतात, हे चुकलं का? ठीक आहे ना? चला तर मग ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव तुकाराम 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 ज्ञानदेव तुकाराम